सार्थक नवाळे यानंतर लॉर्ड्स पाडले जाणार आहेत. लॉर्ड्स नंतर आपल्याला कंपल्सरी प्ले असणार आहे. वेळेत हजर राहावं. प्रत्येक संघाला तीच विनंती की कोणाच्या मैदानाच्या जास्त दूर जाऊ नका, कारण की आता लॉर्ड्सची प्रक्रिया ती होणार आहेत. लॉर्ड्स कधी टाकले जातील, लॉर्ड्स कधी टाकले जातील, त्यामुळे आपण VRCC आणि चेतक वाघोली यांना कंपल्सरी मॅच खेळायचे, त्यामुळे त्यांनी आता मैदानाच्या दिशेनेच थांबायचे आहेत. या ठिकाणी सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. 2 धाबा धावफलकावरती लगावल्यात. प्रसन्न मैदानावरती आहेत. समोर पाहिलं तर मितेश आणि सिद्धेशची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला तर मितेश आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 2. सिद्धेश स्ट्राईक एंडला आहेत. बॉलवरती आक्रमण केलंय, फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी मात्र विकेट मिळेल. फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. त्या ठिकाणी पहा ॲक्शन रिप्ले. क्षेत्ररक्षक होते कुमार नाईक होते. चांगला कॅच कॅरी केलात आणि कॅच सहज घेतलायत. म्हणजे अजूनही वाटत नाही की आता ते शेवटची मॅच खेळणार आहेत. असं वाटतं की अजून 5-10 वर्ष अजून जास्त खेळू शकतात, पण नाही, त्यांनी म्हटलं की आता रिटायरमेंट थोडंसं घ्यायचं, नवीन खेळाडूंना चान्स द्यायचा. आणि याच मैदानावरती येत्या शनिवार रविवारी एक मॅच आहेत. तिथे मात्र ते अगदी या खास करून खेळामध्ये आपली निवृत्ती आहे ती मात्र जाहीर करणार आहेत. आणि इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर अनुभव जो आहे तो अनुभव मात्र लिडिंगशिप करण्याचा प्रयत्न आहे तो मात्र वाघोळे खास करून रामजी बाबा वाळुंजे संघाला मात्र ते करण्याचा प्रयत्न करतील. आणि मित्र म्हणेन की वाळुंजे संघाच्या म्हणजे डगाडमध्ये किंवा बाकीचे गावकरी जे खेळाडू आलेले आहेत त्यांना शिकण्यासारखे आहेत. खास करून कुमार नाईक यांच्याकडूनही आहेत. बऱ्याच काही गोष्टी त्यांनी आतापर्यंत क्रिकेटमध्ये अद्यावत केलेल्या आहेत आणि त्याही तुम्हाला मात्र खास करून त्यांच्याकडून घेता येतील. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. महेश कुडूसर आमच्या दिशेने वळतायत. एक चांगलं डिसिजन, क्लिअरिफिकेशन डिसिजन देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या संघाच्या एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं. धावा झाल्या 4. 3 धावा आहेत. 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 2 वाईट 1 सिंगल. यावेळीचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथे मात्र मेल 1 रन. एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 4. प्रयत्नशील मात्र आतापर्यंत प्रयत्न आहेत ते करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहेत. महत्वाच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकता मित्रमंडळ बाणकर आयोजित स्वर्गीय अविनाश अविभाई यज्ञेश्वरजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन मागील गेली 2 वर्ष तर आपण पाहिलेत, परंतु यावर्षी 3ऱ्या वर्षात आणि 3ऱ्या वर्षामध्ये आपण आयोजन पाहत आहात. फटका कडक खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. रन मैदानावरती घेतलं गेलं 2. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती नाही होणार. 2 धावा आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा वाढणाऱ्या धावसंख्या धावफलकावरती 6 लॉस ऑफ 1 विकेट्स. विकेटच्या पाठीमागे जे उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या डगआउट मध्ये बसायचं आहेत. कर्णधार करमाळ्याचे कॅप्टन आहेत. आपण मंडप मध्ये बसायचं आहे, नाहीतर 5 धाव्यांची पॅनल याचा सामना करावा लागेल. आयोजन कमिटीने मला म्हटलं गेलेलं आहे कारण की तुमच्यासाठी डगआउट आहेत. कॅमेराचा अँगल तुमच्या दिशेने आहेत. युट्यूबला घरी तुम्हाला अनेक जण पाहत असतील, मग तिथे दृश्य वेगळी दिसत आहेत. त्यामुळे आपल्या डगआउट मध्ये बसा. ज्या काही प्लॅनिंग असतील त्या प्लॅनिंग आपण डगआउट मधूनच करून पाठवा. धावफलकावरती धावा 6 लॉस ऑफ 1 विकेट्स. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती फटका खेळला गेला. 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र कुठल्याही प्रकारचा होणार नाहीत. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात. धावफलकावरती 7. बॅटिंग करत असताना करमाळे संघाने मात्र 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये केल्यात. आता इथून धावा वाढणार की नाही वाढणार याची चर्चा करूयात, परंतु त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक. राय झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना.
झाली माझी दैना दैना रे. असा दिवसही पहिला तर रविवारचा दिवस, जो मल्हारचा दिवस आणि ती सॉंग आपण सध्याच्या घडीला डीजेच्या माध्यमातून आपण प्ले करताना पाहिलेले आहेत. नवीन गोलंदाज मीत मैदानावरती आलेले आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये लगावलं गेलं तर 7-7ला 1 विकेट आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. दुसरं षटक मैदानावरती आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मीत यांना आपण मैदानावरती पाहतात गोलंदाजी मार्क्सवरती. नेक्स्ट मॅच असेल, महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने मैदानावरती पाहायला मिळाला. तिथून निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मॅच होईल बिंदास कोफराडचे कॅप्टन आपण यायचे आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल विकास 11 बोलिंग्स. याच्यामध्ये एक महत्वाचा मॅच रंगणार आहेत. एका बाजूला बोलिंगच्या नगरीमध्ये स्पर्धा आता नुकताच पार पडली. त्या स्पर्धेचा विनर संघ होता बिंदास कोफराडचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल विकास 11 बोलिंग्स. दोन्ही पॅकेज प्रमाणे संघ आहेत. फटका छान खेळलाय, प्रॉपरली बॅटचं कनेक्शन, मिडल ऑफ दी बॅट, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 रन. सहा धावाला संघाची धावसंख्या वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 13च्या घरामध्ये पोहोचल्यात. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र कनेक्शन झाला आणि त्याच वेळी वाटलं की चेंडू हा सीमारेषेच्या बाहेरच जाणार आणि तेच दृश्य मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालेली धावसंख्या 13. 13 लॉस ऑफ 1 विकेट. ओहो, नशिबाची साथ कधी कधी पाठवायची असेल ना तर अशा गोष्टी घडत असतात. चेंडू मात्र सरळ यशवंत माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या 13 वरती 2 विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. 1.3 चेंडू आतापर्यंत मैदानावरती फेकून झालेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. पुढचा महत्वाचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 2 चांगल्या संघांमध्ये ती लढत आपण पाहणार आहोत. विकास 11 बोलिंग्स अगेन्स्ट असेल बिंदास कोफराडचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, बीट झाले. आधी खेळू की नको खेळू, त्याच्यानंतर बॅकफूटला गेले, बॉलला अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटी सोडून दिलं बॉलला आणि मन बदललं. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 13 वरती 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर. मोठा फटका खेळाच्या नादामध्ये आता पुन्हा चेंडू बॅटचा संपर्क नाही होत. एक डॉट बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचे मायने ठेवणार असतो. एक डॉट बॉल क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतो. ते मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाले. धावा धावफलकावरती संघाच्या एकूण आहेत 13. चेंडू देखील संपला गेला आतापर्यंत 5. रमेश नाईक बाबा यांची मंडळातर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर बसायचंय. रमेश नाईक, आदरणीय रमेश नाईक सरांचं स्वागत असताना त्या व्यासपीठावरती वीरेंद्र सिंहला आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. बॉलला खेळला गेला पुन्हा मात्र सिंगल मैदानावरती कंप्लीट होईल. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर 2चा खेळ संपन्न झालाय. धावा धावफलकावरती आहेत या ठिकाणी 14ला 2 विकेट आहेत. एक संगीत घेऊया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. चला, कुमार नाईक मैदानावरती आलेल्या गोलंदाजी मार्क्सवरती. एक लिजन खेळाडू, एक लिजंडरी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत
तेच मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवाची अगदी कुठलीही कमतरता त्यांच्याकडे नाही आहेत. तेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल कुमार नाईक. पहिला बॉल आपण पाहिलं तर लेक्शनच्या बाहेर चाललाय. वेगाने बॉल हाताळण्याचा प्रयत्न. पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. व्हाईट +1 एकूण 2 धाबा ऍड होतील. संघाची धावसंख्या धावफलकापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचले गेले ती मात्र 2 ने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 16 धाबा. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहिलं तर यापूर्वी आपले पंच देखील आहेत. त्यांनी खेळत महेश कुडूसर. अर्नाळा संघ असेल साईनाथ अर्नाळा या संघासाठी मात्र रिप्रेझेंटेटिव्ह केलेले आहेत. फटकाब्यामध्ये खेळायची याची संधी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र एका चेंडूवरती झेल नाही घेऊ शकले. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धाबा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. प्रयत्न तिसऱ्या धाब्यासाठी होईल का? परंतु तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाही होणार. 2च धाबा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतात. 18 धाब्यांवरती चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 1 धावा धावफलकावरती 18 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली मॅच, सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट, ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला खास करून बाणकर मंडळ यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालेल्या आहेत आणि आजही आपण या स्पर्धेमध्ये त्या गोष्टी पाहत आहात. क्लीन बोर्ड. जस्टिस वॉज फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समॅन कडे कुठलीही संधी नव्हती. इतक्या वेगाने बॉल का या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली गेलेल्या आहेत. त्याही गोष्टीची मी उल्लेख केला आणि कुमार नाईक यांनी जी विकेट घेतली ती विकेट खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धावा 3 गडी बाद. ज्यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा खेळायचा प्रयत्न. एकोणीस रन. गोलंदाज मैदानावरती कुमार नाईक. फटकाब्यामध्ये खेळण्याची याची संधी. आणखीन एक कॅच मैदानावरती मिळणार. आता कितीवी विकेट घेतलं कुमार नाईक यांनी संपूर्ण करिअर मध्ये ह्याची देखील चर्चा रंगलेली आहे. पण एक चांगला कॅच कॅरी केलं. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मिळाली. धावा धावफलकावरती 19 ला 4 विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी एक सामना अजून मात्र ते मैदानावरती एक स्पर्धा आणखीन खेळणार आहेत आणि अशापेक्षा आमच्या त्याच असतील की त्या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ त्यांचा व्हायला हवा आणि निवृत्तीच्या दिशेने मात्र वाटचाल चांगली व्हायला हवी. याही मात्र अशापेक्षा आपल्या सर्वांच्या असणार आहेत. यावेळेचा बॉल खेळला गेला. ओहो, क्षेत्ररक्षकाने चुकी केलाय. गलती से मिस्टेक वाली फील्डिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अशा प्रकारची चुकी अपेक्षित नाहीत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 4 ने वाढल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा 4 ने वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचतात मात्र 23, 2, 3, 4 आतापर्यंत मात्र आपल्याला आकडा पाहायला मिळतोय. 23 ला 4 विकेट आहेत. पुढील बॉल. चांगला बॉल, वेगवान बॉल होता. बॅटची एज होऊन पाठीमागे निघून गेलाय. डिक्लेरेशन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. धावफलकावरती धावा लगावले गेले आहेत. 3 ओव्हरचं खेळ संपलं. 3 ओव्हर नंतर रन आहे 24 ला 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल मैदानावरती असणार आहेत आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये काय घडेल याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. चला, शेवटचे 6 बॉल मैदानावरती या ठिकाणी बाकी आहेत. 24 धावाही आपण धावफलकावरती पाहिलेल्या आहेत.
24 ला 4 विकेट आहेत. 3 ओव्हरचे खेळ संपलेले आहेत. पुढील मॅच विकास 11 बुलिन्स वर्सेस बिंदास कोफराट. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला. जयचीची संधी त्या ठिकाणी कॅच कॅरी केला जाईल. पहिल्याच बॉलवरती मैदानावरती या ठिकाणी विकेट मिळेल. फलंदाज बाद. विकेट डाऊन. 5व्या चला विकेट मैदानावरती आल्यात. नवीन बॅट्समॅन स्वतः कॅप्टन मैदानावरती आलेले आहेत. कशा प्रकारे बॅटिंग करणार याची देखील चर्चा मैदानावरती रंगलेली आहेत. धबाधबलक्यावरती 24 राऊंड विकेट. कुर्वेटप्पाचा बॉल प्रत्युत्तर. आज जास्तीत जास्त यॉर्कर लेनचे बॉल आहेत ते रामजी बाबा वालुंजे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावरती लक्ष टाकत धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढल्यात. 25च्या घरामध्ये धावसंख्या मात्र पोहोचली गेल्यात. 3.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर निहार मंदार आहे स्ट्रायकिंगला. सोडून दिलाय बॉल मंदार यांनी आणि पंच आता वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अनोख्या स्टाईलनं मात्र आपला इशारा आमच्यापर्यंत कळवलाय. धावफलकावरती धावा आहेत तर 1 ने वाढले गेल्या संघाची धावसंख्या 26. 26 लॉस ऑफ 5 विकेट. 26 धावा 5 गडी बाद. अजूनही या षटकामध्ये आपण पाहिलं तर महत्वाचे जे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 26 ला 5 विकेट आहेत. मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न चेंडूला खेळला गेलाय तर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन घेतले गेले. दुसऱ्याचा प्रयत्न 2 रन मैदानावरती आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्यासाठी प्रयत्न कुठल्याही प्रकारचा होणार नाही. 2च धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 28 धावा धावफलकावरती लगावले गेले. चेंडू आतापर्यंत फेकून झालं 3. उर्वरित बॉल अजूनही शेष आहेत मैदानावरती 3. 28 ला 5 विकेट. बॅटिंग करणारी टीम कृपादेवी करमाळे. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिलं तर रामजी बाबा वालुंजे संघ आपण पाहतायत. राऊंड विकेट. चांगला बॉल तितकी चांगली विकेट किपरची चपलाई पाहायला मिळाली. फलंदाज मात्र मंदार. बॅक टू दी पॅव्हिलियन. बॉल थँक्यू. आता समोर आमचे विपुल नाईक पण डान्स करतात पण त्यांनाही आता आवड आहे की पंचांच्या माध्यमातून जायला हवं. प्रत्येक जण आहेत एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतायत. अंपायर साहेब डान्सिंग त्यांचा डान्स पाहून आता प्रत्येकाला मूडही झाला की डान्स आपणही करायला हवा. पण काही जण ते कॅमेरापासून वाचण्याचा प्रयत्न करतात म्हणून आता स्टेजच्या समोर नसतात. 28 ला 6 विकेट आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चला कॅप्टन या. कोफराड आणि दुसऱ्या बाजूला बुलिन्स. आपण त्वरित या तिथे आपण करूया टॉस. लास्ट बॉल. शेवटचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आहे. सिंगल तर मैदानावरती अगदी त्या ठिकाणी मात्र जाऊ दिलं. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. भाग मिल्का भाग मैदानावरती पाहायला मिळालं. एक चांगलं दृश्य होतं. तिथे मात्र फलंदाज बाद झाला. लेग बायचा इशारा पंचाने घोषित केलाय. 1 रन लेग बायच्या माध्यमातून मिळेल. धावा धावफलकावरती 29 करायच्या रन मैदानावरती त्या रामजी बाबा वाळुंजे संघाला 30. चला टॉसच्या प्रक्रियेकडे आपण बोलूया. टॉस करूयात. चला टॉस. बोलिन्स विकास 11 बोलिन्स आणि बिंदास कोफराट. चला टॉस कॉइन आपण पाहिलं तर नाणेफेक होत आहे. विकास 11 विरुद्ध बिंदास कोफराड. नाणेफेक कोणी जिंकली?
हार्दिक काय घेतोयस? प्रथम क्षेत्ररक्षण. अंतिम फेरीत भेटले होते विकास इलेव्हन चषकमध्ये, स्मृती चषकमध्ये. त्यामध्ये बिंदास कोपरने तुमच्यावर विजय प्राप्त केला होता. त्याची काय परतफेड करण्याचा विचार असं मनात घेऊन खेळणार आहे की एक क्रिकेट म्हणून खेळणार आहे? नाही, असं काही नाही. क्रिकेट म्हणून ॲक्च्युली मुलं थकलेले 2 दिवस आयोजनामुळे, सर्व फिजिकली मेंटली तोच त्रास होत होता. त्यामुळे नाही, त्यांनी देखील चांगला परफॉर्मन्स केला. पण आज नक्कीच टफ फाईट देण्याचा प्रयत्न आम्ही करू. किती धावापर्यंत रोखायचा विचार आहे? धावसंख्या बघितली तर मैदान छोटं असल्यामुळे 35 ते 40 धावांच्या आत रोखण्याचं आमचं आव्हान असेल. ऑल द बेस्ट. वीरू, वर्ष फार छान गेलंय तुला आणि परत पुन्हा एकदा विकास इलेव्हन संघ. काय मनात डोक्यात विचार ठेवून खेळ, म्हणजे आता तुम्हाला फलंदाजी आली आहे, नाणेफेक जिंकलं असतं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच पहिलं घेतलं असतं. आता काय विचार करून तू फलंदाजी करणार आहे? आता 50 धावा कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही चांगली आहे. तर 50 धावा कमीत कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे वर्ष तुझ्यासाठी फलंदाजीमध्ये अतिशय सुंदर जात आहे. मोमेंटम तुझ्या बाजूने. ह्या सामन्यासाठी काय एक वेगळा विचार? नाही, विचार काही असा नाही आहे, फक्त एक चांगली सुरुवात करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. विकास स्मृती चषकचं विजेतेपद, त्याचा थोडा दबाव या कोरोटी मैदानावर असं तुम्हाला वाटतोय का? नाही, अजिबात नाही. तो दबाव मी कधी घेतलाही नाही आणि घेणारही नाही. विश यू ऑल द बेस्ट. चला, नाणेफेकीचा कॉल झाला, कॉइन पडला. तर विकास इलेव्हन बोलिंगच्या बाजूने कॉइन पडत असताना पाहायला मिळाला. पण तिथे टॉस जिंकला तो विकास इलेव्हन बोलिंगनं. प्रथमतः सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं बिंदास खोफॅडला. एका गोष्टीची चर्चाही आपण केली की हेच दोन्ही संघ होते जे त्या बोलिंगच्या नगरीमध्ये, त्या बोलिंगच्या मैदानावरती विकास स्मृती चषकामध्ये भेटले होते. एकतर दोन चांगल्या गोष्टी म्हटल्या. एकानं सांगितलं की समोर आमच्या कुठलाही खेळाडू असला तरी देखील आम्ही चांगला खेळ करणार. दुसऱ्यानं सांगितलं की 2 दिवस आम्ही आयोजन भूमिकेमध्ये असताना काही गोष्टी मेंटली आणि फिजिकली जे आपण जे 2 दिवस एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतो, मग तितकं काहीचंही काम नाहीत. भरपूर साऱ्या गोष्टी होत्या आणि ती विकास स्मृती चषक स्पर्धा पार पडली. ती स्पर्धा एकतर हेच सर्व संघ होते, पण काहीशे कारणास्तव काही संघ कमी झाल्या कारणामुळे बिग बॅश पद्धतीने ती स्पर्धा आहे ती बिग बॅश पद्धतीने खेळली गेली, म्हणजे लीग टाईप मध्ये खेळली गेली. त्याही मजा होत्या, ती रंगतदार मॅचेस होत्या. पण त्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. चर्चा त्याही गोष्टीची होईल, पण सध्या चर्चा होईल एकता मित्र मंडळ बांधकर आयोजित स्वर्गीय अविनाश शबीबाई यज्ञेश्वरजी पाटील साहेबांच्या करार्थानं आपण पाहिलं तर एक स्मरणार्थ, एक आठवणीनं उजाळा राहण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट केला बॉलला, बॉल चालला सीमारेषेच्या लगत, क्षेत्ररक्षक धावतात, थांबेल का? नाही थांबणार. चेंडू मात्र झपाट्यानं वेगाने फरार, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डिझे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती चौकार टोकला गेला. इरादे स्पष्ट आहेत मैदानावरती टीमचे आणि ते इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळाला हा चौकार. पुढे कडक स्ट्रोक मैदानावरती खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून सरळ बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र बॉलला अडवला गेलात. एक धाव घेतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 5 या आकड्यावरती. टार्गेट 30 आहेत. 25च्या जुनी मैदानावरती गरज आहेत. पुढचा मॅच देखील आपल्या भेटीला येतो. एक चांगला मॅच मैदानावरती तोही रंगणार आहेत. त्याच्यानंतरच्या काही गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत माहिती कळवली जाईल. त्याच्यानंतरच्या होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्याची देखील माहिती. हलक्यातून चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलं, सन्मान देण्याचा प्रयत्न करतायत. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का? परंतु नाही. सिंगल मात्र मैदानावरती घेतले गेलं. एका बाजूला साई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अखिल, ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 धावा. स्ट्राईक वरती अखिलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलेले आहेत, एक सिंगल त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. एकूण 5 धाव्यांवरती वैयक्तिक तो मैदानावरती बॅटिंग करतोय आणि सांघिक विचार केला तर संघासाठी 6 धावा आतापर्यंत मैदानावरती होताना पाहिलेल्या आहेत. यावेळीचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला बिटवीन द गॅप. ओहो, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत मात्र बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थँक्यू.
रन घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या ठिकाणी धावसंख्या मात्र धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेली संघाची धावसंख्या. यावेळीचा बॉल आपण पाहिला तर साई पुन्हा मात्र अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. चेंडू दखल मैदानावरती संपला गेला 5 धावफलकावरती धावा 10. करायच्या रन मैदानावरती 30 यानी की अजूनही 20 धावांची गरज ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल सोडून दिलाय. बॉल व्हाईट बॉलचा इशारा अंपायर घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 19 बॉलचा खेळ शेष आहे आणि 19 बॉल मध्ये 19 रन हे मैदानावरती आपल्याला आव्हान पाहायला मिळणार आहेत. 19 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. ह्यावेळचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या टप्प्यावरती. अचूक लेन मात्र मैदानावरती अगदी पाहायला मिळाली. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. 18 बॉल 19 रन. काल दोन गोष्टी घडल्या होत्या. एकतर करमालानं काल चांगला परफॉर्मन्स केला होता. परफॉर्मन्स नंतर कमिटीने त्यांना एक विनंती केली होती की कालच्या दिवसामध्ये तुम्ही एक सामना आपल्याकडे वेळ होता त्या वेळेमध्ये तो मॅच होईल की नाही होईल याही गोष्टीची चर्चा केली होती. पण त्यावेळी थोडंसं रिस्पॉन्स तो नाही पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसातील तो रिस्पॉन्स होता. पण तो बॅट चेंज लागलाय. फलंदाज बाद थँक्यू. नवीन बॅट्समॅन मैदानावरती मात्र त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. अजिंक्य एक बाहुबली खेळाडू आहेत. एक चांगले बॅटर आहेत. आज अजिंक्य मात्र मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतात हेही पाहण्यासारखे असणार आहेत. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नेतृत्व, सर्व काही गोष्टी मात्र आपल्याला योग्य पद्धतीने पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा अंपायर घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आपण ऍड होत असताना पाहू शकतायत आणि या एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेलेली आहेत. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खेळाचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मंदार चेंडूवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल अडवलं गेलं फेकी करेपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकावरती ज्या धावा आहेत त्या संघाच्या मात्र वाढत असताना पाहायला मिळतात. 13 करायच्या रन मैदानावरती 30 धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 13. अजूनही मैदानावरती विचार केला तर 17 धावांची गरज आहे. या षटकातील बॉल फेकून झाले 2. 16 बॉल मध्ये 17 धावांची गरज. पाहूया मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग होईल. अखिल ओहो चुकीचं शॉट सिलेक्शन. आक्रमण करायचं होतं परंतु स्वतःला सावरलं. अशा प्रकारे घटना घडली. मैदानावरती विकेट. बॉल थँक्यू. क्रिकेटमध्ये मी तरी म्हणेन की कधीही कुठलं आव्हान सोपं घेऊ नका. भल्याभल्यांना क्रिकेटमध्ये त्या आव्हानांना कधी कधी पाणी पडलेलं आहे. कारण की तुम्ही प्रत्येक गोष्ट इझी घ्याल तर इझी नाही होणार आणि क्रिकेटचा खेळ होतो ना इझी घेऊन प्रत्येक गोष्ट नाही चालणार.
आता सध्या ते थोडंसं लेझी इझी घेण्याचा प्रयत्न मैदानावरती वालुंजे संघ करतोय, कारण की बॅटिंग जर पाहिल्यानंतर आक्रमकतेची भूमिका तुमच्याकडे आहेत, मग आक्रमकतेची भूमिका का नाही दाखवलीत, तोही विचार होता. बॅट का थांबवली हाही विचार होता. हाही क्रिकेट मधला भाग आहे, तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. क्रिकेटचा कल अगदी परिपूर्ण खेळ आहे, तो तुम्हाला समजणं गरजेचं असतं. खुलबटप्प्याचा बॉल त्याला मात्र ड्राईव्ह केला, समोरच्या दिशेने फटका खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले, बॉलला अडवले गेलेले आहेत. फिल्डिंग छान करतायत. एकच धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हेच टार्गेट कदापि 30-45-40च्या जर वरती असतं ना, मग मॅच चांगला झाला असता, अजून मजा आली असती. पण असं नाही की अजून मॅच गेलेला आहे. मॅच अजूनही आहे बाजूने करमाळे संघाच्या. फक्त करमाळेला जी मेहनत आहे ना, त्या मेहनतीच्या जास्तीत जास्त मेहनत करायची आहेत. म्हणजे मेहनत नाही तर मेहनतीच्या जास्त मेहनत करायची आहेत, तर तुम्ही ही मॅच जिंकू शकतात. प्रयत्न ते देखील करतायत. ओव्हर द विकेट नाही. चांगला बॉल आहे, हवेमध्ये खेळलाय. झेल महत्वाची आहेत. ही झेल मॅचचा रूपरेषा सांगणार. हो मी म्हंटल झेल महत्वाचं आहे, पण त्या क्षेत्ररक्षकाने कदापि चुकी केल्या आहेत. ही चुकी सर्वाधिक मोठी चुकी आहे. चूक पथ्यावरती पडू शकतायत. अशा वेळी तुम्हाला ह्या चुकी नाही करायच्या. मॅच मध्ये जिवंत ज्वलंत राहायचं आहेत, मग ह्या गोष्टी तुम्हाला नाही करायच्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस. धावा झाला 16-16. 13 बॉलचा खेळ शेष. 13 बॉल मध्ये विजयासाठी 14ची गरज आहे. तेरा बॉल मध्ये 14 रन हे सामन्याचं समीकरण आहेत. एक चांगला बॉल कदापि कॅच घेतला असती तर मॅच मध्ये आणखीन चेंजेस झाले असते, मग समीकरणही बदललं असतं आणि मजा आली असती. विकेटही गेला असता, आव्हानही जास्त वाढलं असतं, त्याही गोष्टी घडल्या असत्या. 13 बॉलचा खेळ शेष. 13 बॉल मध्ये 14ची गरज आहे. निर्णायक बॉल हाई असणार आहेत. ओहो सबमरीन डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल. चांगलं षटक मैदानावरती पाहायला मिळालं. मॅचचं गेम चेंजिंग मोमेंट करताना षटक पाहायला मिळालं. 12 बॉलचा खेळ. 12 बॉल मध्ये 14ची गरज आहे. करमाळाही जिंकू शकतोय आणि वालुंजेही जिंकू शकतोय. फक्त एक चुकी मैदानावरती घडलाय, ती चुकी निर्णायक असू शकतात. 12 बॉल मध्ये 14ची गरज आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. मॅच रंगतदार होईल यात काही शंका नाहीत. हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये मॅचची रूपरेषा आहे. गोलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने आता धावचीची साधे. ओ क्षेत्ररक्षक एक वेळा नाही, सातत्याने याच गोष्टी घडतायत. तुम्हाला रेग्युलरली चुकी नाही करायच्या. बॉलवरती जायचं, बॉलची वाट नाही पाहिजे. बॉलची वाट पाहिली तर बॉल तुमची वाट लावणार. मैदानावरती त्याही गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. बॉलच्या रेषेमध्ये तुम्हाला बॉल पर्यंत जायचं आहे. बॉल तुम्हाला हातामध्ये कव्हर करायचा आहे. जितकी तुम्ही वाट पाहाल ना, तितका बॉल तुम्हाला फसवून देखील जाईल. हे असंही मैदान आहेत. 1 रन मैदानावरती घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. निर्णायक चेंडू आपल्याला मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. 11 बॉल मध्ये 13 रन. स्ट्राईक इनला बॅटर आहेत. पुन्हा आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू, बाहुबली खेळाडू अजिंक्य मैदानावरती आहेत. एक चांगला खेळ त्यांनी दर्शवलेला आहे. समोर जर पाहिलं तर गोलंदाज मैदानावरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. 11-13 मला मॅच आहे. चला घाई करा, वेळ जास्त जातोय. गोलंदाज रेडी. यावेळचा बॉल दूरवरून वळवलाय. बॉलला नाही मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला.
मॅच मध्ये रंगत आणणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळू शकत आहेत. 10 मध्ये 13ची गरज आहे. आम्ही एका गोष्टीची चर्चा का करतोय, तुम्ही एखादी कॅच सोडता, तुम्ही एखाद्या वेळेला रनआउट सोडता, त्यावेळी एक फरक का पडतो माहिती का? एक फरक हा पडतो की एकतर तुम्ही एक रनही वाचू शकतायत, दुसरी गोष्ट तुम्ही नवीन बॅट्समॅनला मैदानावरती आणू शकतायत. याही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं टेक्निकचा वापर करा, थोडंसं टॅलेंटचा वापर करा आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हे नेहमीच क्रिकेट आपण मध्ये पाहिलेलं आहे. 10 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी 13 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू आतापर्यंत चांगले टाकलेले आहेत. मॅच कधी जातोय करमाळ्याच्या बाजूने, कधी जातोय वालुंजे संघाच्या बाजूनं. हा सर क्रिकेटचा खेळ आहे ना, तो जो सातत्याने रेग्युलरली बदलत असतो कालांतराने, आणि क्रिकेटचा खेळ आता मैदानावरती बदललेला आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, बॅटच्या रडार मध्ये बॉल, आणि रडार मधल्या आलेल्या बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 रन. चला 9 चेंडूचा खेळ. 9 चेंडू मध्ये 7 धाब्याची गरज आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 7. बॅटच्या फेस मध्ये तुम्ही नाही देऊ शकत, या खेळाडूकडे ती बॅट फ्लो आहे, त्याही गोष्टीची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 7. फटका खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो सीमारेषेच्या लगत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट केली जाईल. आता काही खेळाडू येतात, अगदी मधोमधी येत आहेत बॉल लढवण्याचा प्रयत्न, परंतु नाही त्यांच्या हातामध्ये अजूनही बॉल. 8 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. एक झेल सोडण्याचा परिणाम काय असतो तो क्रिकेटने नेहमी दाखवलेला आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. म्हणून ॲजली क्रिकेट तुम्ही ज्यावेळी मैदानावरती खेळतात ना, त्यावेळी प्रत्येक गोष्ट चांगलं करण्याचा प्रयत्न करा. निदान संघासाठी महत्वाचं बेनिफिट द्या. फटका छान खेळलाय, प्रॉपर कनेक्शन झालंय आणि हा मॅच फिनिश झालाय. मॅचला जिंकलाय टीम रामजी बाबा वाळुंजे संघाने. हा मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आहेत. बाहेर कॅच घेतलं कुणालनं. आपल्यासाठी बक्षीस नाही, पण संध्याकाळी तुम्हाला एक बक्षीस वेगळं भेटणार आहेत, त्यामुळे अभिनंदन आपले असणार आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तो खेळाडू आहे ज्याने चांगली कामगिरी केली, ज्याने चांगली गोलंदाजी केलाय, तो मीत ठरलाय या मॅचचा हिरो. मीत, कॉंग्रॅच्युलेशन. मीतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि पराभूत झालेला संघ करमाळे पण याचे करमाळे आपला सन्मान आहेत, तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. करमाळे संघ आपण या. VRCC नवाळे आणि चेतक वाघोली संघाच्या दोन्ही संघांनी अशासाठी रेडी राहायचं आहे की लॉर्ड्स पडल्यानंतर तुमची पहिली म्हणजे तुमचे दोघांची नाही, ज्या लॉर्ड्स मध्ये लागतील त्या पण मॅच होणार आहेत. त्यामुळे यानंतर सामना लॉर्ड्स पडल्यानंतर 2 क्वार्टर फायनल होणार आहेत. त्यामुळे